2 ब्लॉक चालू आहेत. ताई आतमध्येच राहिले. ट्रेनची हालत बघा काय, पूर्ण विंडोचे तर जे लावलेले असतात कार्ड त्याचे पूर्ण वाट लावून ठेवले. हो खोबऱ्याचे वाट पुढे चला घेतलं मी. लाव. शुभ सकाळ. तर आपण आता पोचलो सोलापूरमध्ये. सडनली असा प्लॅन बनला तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर असे 2-3 स्पॉट आहे ते कवर करायचे ती फॅमिली. आत्ता जस्ट 9ला आम्ही सोलापूरला पोचतो. गाडी ते स्लो झाली बघू शकता तुम्ही. तर आत्ताच आपण रीच झालो सोलापूरला. एक आता आपली फॅमिली मेंबर येतील बाहेर. सगळे लाईनीत आहेत तिकडे. बघू पुढून आपण 4 व्हीलर केले लावले त्याच्यातून. हाय करा. हे आमची आजी वया. हा वेदू. आत्या वया. हे हाय कर आत्या. डिम्पल. 2 ब्लॉक चालू आहेत. काका उतरले. मम्मी उतरले. देऊ. ही बघा ताई आतमध्येच राहिले. हे बोट नाही, चल टायटॅनिक नाही करायचे. हे बाहेर. कविता ताई, अण्णा. चला पुमावाले चला. हा ही आमची बकरी. ट्रेनची हालत बघा काय, पूर्ण विंडोचे तर जे लावलेले असतात कार्ड त्याचे पूर्ण वाट लावून ठेवले. सोलापूर जात आहोत आपण आता. पुढे आपली सगळी फॅमिली चालली बघू शकता. आता स्टेशनपासून ते क्लोजर गाडी आहे 14 सीटर. आणि टोटल आम्ही 20 जण आहोत. अजून 2 गाड्या गेल्यात. एक दुसरी छोटी गाडी आहे. तर बघू कसा काय प्रवास होतो. ही डिम्पल. मी चष्मा घातला म्हणून हिने पण लगेच घातलाय भाचीने. दोन गाड्या आहेत. ही गाडी आम्ही इकडे बसणार आहोत. 2 गाड्या गेल्या. तू बस ना इकडं. आईला घेतलं ना आपली. आई मेन आहे ना आजी. काय दादा नमस्कार. नमस्कार. हे चल जाते कुठे बसली. सगळे बसून झाले. सोलापूर जंक्शन चालू होत आहे. पण आता आत्ताच आम्ही ट्रेनमधून उतरलोय. पहिले फ्रेश वगैरे होऊ. तिकडे चालू आहे आता रूमवरती. पहिला होल्डिंग आपला अक्कलकोट. कुठे जाईल? सोलापूर. पहिला सोलापूर, मग अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर आणि अजून 2-3 स्पॉट आहेत. तर ठीक आहे, स्पॉटवरती जाऊन घेतो. स्पॉटला इथे
आम्ही इथं फ्रेश होता कानिपनाथ सावळाराम पोतदार विसपुते. चला तर मग आता फ्रेश होऊन भेटूया. एक सुंदर सकाळ आणि सुंदर एक नजारा मस्त आहेत. आम्हाला आता रूम दिले त्यांनी 135 नंबर रूम आहे. तर इथे 132 to 142 आहेत. ताई आणि हे लोक गेलेत तिथे. बघू आपण आपल्याला पुढे. ते लोक आहेत समोर. भेटली का? तर अशा तऱ्हेने आमची सगळी तयारी झालेली आहे. सगळे फ्रेश वगैरे झालेले आहेत आता. आणि आपण चाललो आहे अक्कलकोटच्या दिशेने. आता परत त्याच गाडीत आम्ही जाणार. आणि इथं आम्ही थांबलेलो सगुना प्रकल्प काशीनाथ सावळाराम पोतदार विसपुते सभागृह. ठीक आहे चालेल. तर चला मग तिकडे जाऊन भेटतो मी अक्कलकोटचे. तर आम्ही आलो आहे मंदिरात. तिथून प्रसाद वगैरे आहे सगळे मोठी बिटी घेऊन. आणि बघू शकता तिकडे समोरच मंदिर आहे. बाकी सगळी आपली फॅमिली येते इथे हळूहळू. आता आपण समोरच मंदिर आहे. आणि इथे सगळे हे मिठाई वगैरे आहेत. स्वामींचे फोटो वगैरे. आपली फॅमिली पूर्ण मोठी आहे ना. हा काही आणार या. तुम्ही आला तर इथं चप्पल काढायसाठी आहे पादत्रायण कक्ष. आणि श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ इकडेच पण. असं या ठिकाणी स्वामी समर्थांचं दोन लाईन. प्राची तिकडं आपल्याला इकडं पुरुषांची लाईन आहे. हे पुरुष दर्शन असं इथे. भजन चालू आहे. आणि हे स्वामी समर्थांचं झाड आहे. ते या वटवृक्षाखाली ते बसायचे. दर्शन झालेलं आहे समोर. तिथं मध्येच त्यांची आणि इथं एक त्यांचं हे ठेवलेत. त्यांचं पादुका ठेवलेत ते समोर इथून जाऊन. पण तिकडे अलाउड नाही फोटो वगैरे काढायला. इथं समोर ते स्वामी समर्थांचं रुद्राक्षांनी बनवलेलं ते. आणि आम्ही आज सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. मी बाहेर गेल्यावर भेटतो तुम्हाला. ठीक आहे.
इथं सगळं शॉपिंग करू शकतो तुम्ही. सगळं रुद्राक्ष माळा वगैरे इथं अत्थर वगैरे आहेत. एकच भाव. ते सर्व माळ्या वगैरे ठेवले. स्वामीचे फोटो वगैरे इथं नाश्ताचा आहे. हे ताई चल हाय बाहेर पण आहे. असं पूर्ण तो संपूर्ण मार्केट आहे. दर्शन झालेलं आहे. भूक लागली नाश्ता करून इथं पण आहे नाश्ता करायला. श्री वटवृक्ष महाराज देवस्थान अक्कलकोट. धन्यवाद. किचन वगैरे लावलेले आहेत. तुम्हाला किचन वगैरे काय पाहिजे असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. मगाशी विकून गेलो. हो मगाशी विकून दुसरीकडून गेलेलो. आम्ही बाहेर येतो. झालं दर्शन. आवाज थोडा कमी आहे कारण की क्राऊड खूप होता आतमध्ये. गेटच्या बाहेर आला तर तिकडे पण खूप सारे ते दर्शनासाठी जे लागणार आहेत तुम्हाला सामग्री. हे बघा दर्शनासाठी तुमच्या घरी पूजेसाठी असेल किंवा अशा मूर्ती छोट्या छोट्या आहेत. स्वामी समर्थांच्या माळा आहेत. रुद्राक्ष चालेल. चला मग भेटूया नेक्स्ट स्पॉटला. आधी नाश्ता करून घेतो. आमचं अक्कलकोटचं दर्शन झालेलं आहे. आम्ही चाललो आहे आता गाणगापूरला. पण अक्कलकोटपासून ते 70 किलोमीटर आहे. तर निघालो आम्ही. एक गाडी पाठीमागे आहे आणि अशी आमची पूर्ण फॅमिली. चला मग भेटू गाणगापूरच्या इथे. तर आम्ही अशा तऱ्हेने गाणगापूरमध्ये एंट्री केलेली आहे. गाणगापुराची एंट्री केलेली आहे. समोर गाणगापुराचं मंदिर आहे. तर जाऊ आम्ही आता दर्शनाला. बाहेर सगळे स्टॉल लागलेले आहेत. हे मसाल्याचे पदार्थ पण आहेत तिथे सगळे. हे हनुमानाचं मंदिर आहे. जय हनुमान. आपलं ऊन तर एवढं आहे बापरे सांगायला नको. डोकं तापत आलं. क्लायमेट बघू शकता तुम्ही.
चला आपली जाऊन निघतो. खूप ऊन आहे इथे. अर्धी माणसं आपली पुढे आहेत, अर्धी इथे आहेत. गाणगापूरला आहोत लाईनीमध्ये. एवढी पूर्ण लाईन आहे अशी. खूप गर्दी, फुल क्राऊड आहे. तर आता मी ते दर्शनाच्या इथे जातो समोर पादुकाची. बघा चलो. सुंदर मूर्ती बघा, काल भैरव, पाठी हनुमानाची आहे. आणि हे झाड ते त्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालायची. चला 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 पुढे चला, चला पुढे चला. सगळं ते प्रसाद वगैरे भेटतो. आणि आता सध्या बंद आहे दुपारचं. सगळ्यांचं झालेलं आहे. आणि हे झाड ते ऐतिहासिक आहे, ज्यावरती ते लोक प्रदक्षिणा घालायचे. आणि मला श्री दत्त निर्गन मठ. तर असा पूर्ण हा गाणगापुराचं दर्शन झालेलं आहे आपलं. एक आपण फॅमिली फोटो काढतो. तर तुम्हाला अभिषेक हॉल पण आहे, जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल इथे करू शकतात. तर गुड इव्हनिंग गाईज. सीन असं झालं की दुपारी जेवणाच्या अगोदर माझा फोन डेड झाला. म्हणजे पूर्ण स्विच ऑफ झाला आणि चार्जिंगसाठी काही सोयच होत नव्हती. सो लावला आता आम्ही चार्जिंगला. आत्ता मी चालू केले ब्लॉग. त्यानंतर आम्ही गाणगापूर शेवट केलं. त्यानंतर स्वामी समर्थांचं मेन मठ आहे तिकडेच गेलो. त्यांची समाधी आहे तिकडे ती. आणि त्यानंतरला आता मग इथं आलो आहे सिद्धेश रामेश्वरची इथे. तर यानंतर मग 9:30-10ची ट्रेन आहे, ती पकडू आणि मग मुंबईला जाऊ. मग आता हे शेवटचं आहे दर्शन. त्यानंतरला ट्रेन पकडा. तर थोडं खाणार आहे काहीतरी, भूक लागली कधीपासून सगळ्यांना. नाश्ता वगैरे किंवा काय खाऊ. इकडचं मंदिर खूप छान आहे आणि बाजूला जसं तलाव आहे. छान असे बोटी आहेत तिथे एक एक. देवाचे ते अमृतलिंग. समोर हे अमृतलिंग आहे. हे अमृतलिंग आहे ऐतिहासिक. तर आता आपण अमृतलिंगाच्या इथे चालतो. हो 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 घेतलं. मम्मी जा तिकडे. इथून हे एंट्री आहे. गणेशाचं मंदिर आहे.
मंदिराचं तुम्ही कोरीव काम बघाल तर एक नंबर केलेलं आहे. आणि ते सगळं बांधकाम जे आहे एकदम जुन्या जमान्यातलं आहे. हे सर्व जे मूर्ती ठेवले सर्व प्राचीन काळी आहेत. हे सर्व जे मूर्त्या आहेत सगळ्या प्राचीन काळाच्या आहेत. हे सर्व मूर्त्या सगळ्या प्राचीन काळाच्या आहेत. त्यामुळे ऐतिहासिक असं हे सिद्धरामेश्वरांचं मंदिर आहे. हो ते बघितलं, केलं कॅप्चर. आणि इथून एंट्री आहे जाण्यावरती. आणि इथे एक छोटासा संदेश बघा सर, श्री सिद्धेश्वर तलावाचे पवित्र राखा. तुम्ही तलाव घाण वगैरे घेऊन ॲक्च्युली मध्ये चांगलं आहे ते पाणी, एकदम थोडं ग्रीन मध्ये. हो हो मस्त बाप्पा आहे हा. हो चला. मस्त वाटते का इथे. रामेश्वर प्रसन्न रामेश्वराचं श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांची समाधी आहे, बघू शकता. त्यांची बस मग इथून अन्नक्षेत्र चालू तिथं अन्नक्षेत्र आहे. मस्त तुला अन्नक्षेत्र इथूनच आता करून जायचं ना. अन्नक्षेत्र आहे. आता इथं महाप्रसादाची लाईन आहे. काय माहिती ती नाही लाईन माहिती कसली.
असले सर्व आता. एकदम हे पण ऐतिहासिक मंदिर आहे. मम्मी इकडे ते समोरच असं एक झाड आहे. महापूजा देणगी कार्यालय. आणि इकडे हे विठ्ठल मंदिर आहे. इकडं विठ्ठल मंदिराकडे जाण्याचा रस्ता. श्री पांडुरंग देवस्थान सोलापूर. सर्व माहिती दिलेली आहे. खूपच छान. प्रत्येकाला प्रसन्न. म्हणजे इथं दर्शन झालेलं आहे त्यांचं, विठ्ठलांचं त्यांचं. विठ्ठलांचं दर्शन झालेलं तिथूनच. आणि सर्व ऐतिहासिक आहेत. ओमकार, श्री ओमकार लिंग. आणि हे बघा एवढा मोठा तलाव आहे आणि तलावाच्या आतमध्ये ही विहीर आहे. हो घेतली. तर हे ते ऐतिहासिक इथं विठ्ठलांनी दर्शन दिलेलं होतं. हो घेतला. मम्मी इथे उभी आहे. तर आपण तिकडून दर्शन झालं. आता मेन दुसरं एक दर्शन आहे ते करूया. तर हे तुम्ही बघू शकता. आता हे पूर्णपणे रिन्यू करतात आहे, काम चालू आहे हे. आणि इथं गर्दी बघा किती. खूप सुंदर असं मंदिर आहे इथे. वर बघू शकता. वाजले जातात 7. सिद्धरामेश्वरांचं रामेश्वरांची मूर्ती आहे. खूप सुंदर असं एक मंदिर इथं बनवलं आहे. सिद्धरामेश्वरांची एकदम ऐतिहासिक काल्पनिक मूर्ती.
म्हणजे इथंच त्यांचं स्थान आहे ते. बघू शकता इथूनच दर्शन. गर्दी खूप आहे. गर्दी खूप आहे. हो पानांचं, केळीच्या पानाचं हो. खोबऱ्याचे वाटे पुढे चला. ठीक आहे, खोबऱ्याचे वाटे दर्शन घेऊया. इकडे या. घेतलं मी. लाव. हा लाव. चला. घेतलंय. चला. 3 फिंगर्स. अरे भस्म लावतं तसं लावायचं ते. चांदीचं बनवलं. चांदीचं बघू शकता. आणि हे बघा, हे पण छान कोरीव काम केलं. बघू शकतो इथं काम चालू आहे अजून. हा म्हणजे तसं बनणार आहे ते, दाखवलंय इथे. मंदिराची प्रतिमा दाखवली असं ते बनणार आहे म्हणून. तुम्ही बघू शकता असं मंदिर आहे इकडे. असं ते प्रोसेसमध्ये. आता फक्त हे असं मंदिरच आहे इकडे या ठिकाणी पाहू शकता हे. तर त्यानंतर कालांतराने आता हे छताचं त्यांचं काम चालू होतं आहे. आता थोड्याच वर्षांनी म्हणजे अजून 1-2 वर्षात त्यांचं हे छत पूर्ण बनणार होतं. म्हणजे एवढे तर ऑलमोस्ट झाले पूर्ण. अजून एक 1-1.5 वर्षात होऊन जाईल पूर्ण काम. 1-1.5 वर्षात त्यांचं होऊनच झालं काम बघू शकता. आणि तिकडं हे पण एक मंदिर आहे तिकडे. तर असं आमचं एक छान दर्शन झालं आहे सिद्धेश रामेश्वरांचं. तलाव म्हणजे खूप छान आहे बघा. पूर्ण 4ही बाजूने त्याला आहे. आणि खरंच खूप मंदिर एकदम सुंदर आहे. चला तर आम्ही आता महाप्रसादाचा लाभ घ्यायला जातो. तिकडं जाऊन मग हे आपले गँगचे मेंबर बसले, प्रजित आणि डिंपल. चला तर मग भेटू. आता आमचं इथं महाप्रसाद घेऊन झालेला आहे. तर आम्ही आता जातोय स्टेशनला, सोलापूर स्टेशनला. बघू शकतो सगळे पाठी येतात आहे. तर भेटू मंदिराच्या बाहेर गेल्यावर. छान होता महाप्रसाद. अशा तऱ्हेने आमचं झालं सर्व देवदर्शन. आम्ही आता चाललोय घरी ठाण्याला सगळी फॅमिली. आता स्टेशनच्या इथे आहे, ट्रेन पकडून जातो. चायनीज DK चायनीज सेंटर आहे. छान झालं सर्व देवदर्शन वगैरे. ट्रेनमध्ये बसल्यावर